अतिशय स्पष्ट शब्दामध्ये कार्यकर्त्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की दुसरा कोणी अध्यक्ष होऊच नये काय, दुसरा कोणी अध्यक्ष पवार साहेबांच्या डोळ्यासमोरच तयार झालेला आपल्याला बघायचा नाही आहे का. जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी असं जाहीर वक्तव्य केलं होतं की हे क्षेत्रीय पक्ष जे आहेत, रिजनल पार्टीज ज्या आहेत, प्रादेशिक पक्ष जे आहेत हे संपवावे लागतील. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला पार्श्वभूमी थोडीशी सुप्रीम कोर्टाच्या केसची होती की सुप्रीम कोर्टाचा निकाल कदाचित एकनाथ शिंदे आणि या त्यांच्याबरोबर फुटून गेलेल्या आमदारांच्या विरोधात जाईल. नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ईजी न्यूज हे चॅनल आपण सर्व दर्शकांनी सबस्क्राईब करावं, याचे व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करावा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबावं, जेणेकरून ईजी न्यूजचे नवीन येणारे व्हिडिओजबद्दलची पूर्वसूचना आपल्याला मिळत राहील. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठी घटना जी घडली त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काल मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांचं जे आत्मचरित्र आहे लोक माझे सांगाती त्याचा दुसरा भाग किंवा दुसरी आवृत्ती त्याची ही प्रकाशित झाली आणि त्या प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी जाहीर केलं की मी माझ्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी हेही सांगितलं की मी 1 मे 1960 रोजी राजकारणामध्ये आलो आणि 1 मे 2023ला त्यांच्या राजकीय प्रवासाला 63 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार या 63 वर्षातली 56 वर्ष शरद पवार हे सत्तेमध्ये सामील होते आणि या सगळ्या राजीनाम्याच्या त्यांच्या घोषणेनंतर संपूर्ण त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेरून घेतलं. अनेकांनी, जितेंद्र आव्हाड असतील किंवा जयंत पाटील असतील, अनेक जण रडले त्यांना विनंती करताना की राजीनामा मागे घ्या. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तर आम्ही आता यापुढे आमरण उपोषण करू, आपणाकडे पाहून आम्ही पक्षामध्ये काम करत होतो आत्तापर्यंत, आपणच नसाल तर आम्हाला या राजकारणामध्ये काही रस नाही, मला कुठलंही आम्हाला याच्यापुढे पद नको, काही नको. काही जणांनी राजीनामेसुद्धा, अध्यक्षांनी, काही जिल्हाध्यक्षांनी त्यांचे राजीनामेसुद्धा सादर करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. गावोगावामध्ये याच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण झालं. संध्याकाळी अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसमोर येऊन, माध्यमांच्या समोर येऊन अशी सूचना दिली की सगळा आग्रह बघता पवारसाहेबांनी 2 दिवस विचार करण्यासाठी अवधी मागितला आहे, तर 2 दिवस आपण त्यांना तो देऊ. त्या पवारसाहेब ज्यावेळेला घोषणा करत होते त्यांच्या अध्यक्षपदावरच्या राजीनाम्याची आणि अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची, त्यावेळेला नंतर ज्यावेळेला त्यांना आग्रह होत होता त्याही वेळेला अजितदादांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये कार्यकर्त्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की दुसरा कोणी अध्यक्ष होऊच नये काय, दुसरा कोणी अध्यक्ष पवार साहेबांच्या डोळ्यासमोरच तयार झालेला आपल्याला बघायचा नाही आहे का. आणि जे आज ना उद्या घडणारच होतं ते आज घडत आहे. 1 तारखेलाच पवारसाहेब खरं तर राजीनामा देणार होते, पण महाआघाडीची वज्रमूठ सभा असल्यामुळे याला 1 दिवसाचा त्यांनी याच्यामध्ये अवधी घेतला. आता या सगळ्या राजीनाम्याबद्दल काही जण त्याला मास्टर स्ट्रोक म्हणतायत, काही जण त्याला ड्रामा म्हणतायत, नाटक म्हणतायत. याच्याबद्दल मला 3 टप्प्यामध्ये या विषयाबद्दल बोलायचं आहे. एक तर या विषयाबद्दलचं माझं व्यक्तिगत मत काय, पवारसाहेबांनी जो राजीनामा दिला आहे तर ते माझं मत मी सांगेन. दुसरा भाग याचं विश्लेषणाचा भाग असेल की या सगळ्या राजीनाम्याचं विश्लेषण मला काय वाटतं, माझ्या दृष्टीने याचं विश्लेषण काय असू शकतं. आणि या विश्लेषणानंतर या राजीनाम्याबद्दल देशभरामध्ये, विशेषतः प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आणि भाजपच्या काही लोकांतर्फे हा एक वेगळा प्रॉपगंडा प्लांट करण्याचा कसा प्रयत्न केला जातोय तेही आज मी या ठिकाणी बोलणार आहे. पहिलं तर माझं मत मी सांगू इच्छितो. माझं असं मत आहे की त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे 63 वर्ष
राजकारणामध्ये अतिशय सक्रिय जे राहिले, ज्याला म्हणजे ज्यांच्या बाबतीत मी असं म्हणतो की 24 तास 7 दिवस आणि 365 दिवस वर्षाचे हे सतत डोक्यामध्ये राजकारण ठेवून, समाजकारण ठेवून ते काम करत राहिले. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून, देशाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी अनेक गोष्टी या देशातल्या लोकांसाठी, राज्यातल्या लोकांसाठी केल्या. मग त्या अगदी मराठा नामांतरापासून, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते अगदी वेगवेगळ्या कर्जमाफीपर्यंत असेल, किंवा महिलांना आरक्षण राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायचं, याच्यासारखे निर्णय असतील, पंचायत राज महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करणं याचे सारखे निर्णय असतील, अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग राहिला. महाराष्ट्रातलं जनमानस एका दिशेने नेण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूनी गेल्या 63 वर्षामध्ये झाला. आता ज्या पद्धतीचं आणि जितकं सक्रिय राजकारण त्यांनी केलेलं आहे, आणि आज वयाच्या 83व्या वर्षी कॅन्सरवरती मात केल्यानंतर सुद्धा ते राजकारणामध्ये आत्तापर्यंत सक्रिय राजकारणामध्ये अध्यक्षपदावरती होते. 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून, म्हणजे माझ्या मते जर तारीख चुकत नसेल तर साधारण 20 मे 1999 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली, आणि त्याची पहिली सभा मुंबईमध्ये 9 जूनला जी झाली त्यानंतर, तर त्या 1999 सालपासून ते 2023 पर्यंत 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. वयाच्या 83व्या वर्षी जर त्यांनी असा विचार केला असेल की आपण या पदावरून निवृत्ती घ्यावी, आणि त्यांनी ते सांगताना हेही सांगितलं की असं असलं तरीसुद्धा मी शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, दलित, आदिवासी, कमकुवत घटक समाजातले यांच्यासाठी मी काम करत राहीन. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांवरती त्या आहेत, रयत शिक्षण संस्था असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, त्याच्यावरती मी काम करत राहीन. आणि असं असताना सुद्धा हा सगळा कार्यकर्त्यांचा आग्रह, गदारोळ आणि अगदी पराकुटीला जाणं की आम्ही आमरण उपोषण करू वगैरे, हे माझ्या मते चुकीचं नाही आहे, चुकीचं आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने आग्रह करून एखाद्या नेत्याला इतकं वापरून घ्यायचं, भरीस पाडायचं, हे योग्य नाही. वयाच्या 83व्या वर्षी कॅन्सरवर मात केल्यानंतर या आत्ताच्या त्यांच्या शारीरिक अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना निवृत्ती आपण घेऊ द्यायची नाही, त्यांना थोडासा आराम मिळावा असा आपण विचार करायचा नाही. हे खूप चुकीचं आहे आणि खूप आपमतलबी आहे असं मला याच्याबद्दलचं वाटतं. एका बाजूला दुसरीकडे आपण बघितलं की अत्यंत हतबल, काहीही करू शकत नाही अशा अवस्थेपर्यंत अटल बिहारी वाजपेयी गेले. तोपर्यंत त्यांना राजकारणात राहू दिलं गेलं. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या अस्थीच्या पार 500 हुंड्या केल्या गेल्या आणि त्या देशभर पाठवल्या गेल्या. इतकं त्यांचा राजकीय वापर झाला. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राजकारणातून सक्तीनं निवृत्ती दिली नरेंद्र मोदींनी. आणि जरी ते काय मार्गदर्शक मंडळ वगैरे म्हटलं जात असलं तरी त्यांची काय भारतीय जनता पक्षामध्ये चालतं हे सगळ्यांना माहिती आहे. किंबहुना काहीच चालत नाही. अडवाणी तर असे उभे असतात मोदी आणि अमित शहांच्या समोर. तर इतकी त्यांची लाचार अवस्था करून ठेवलेली आहे. मनोहर पर्रीकर आणि गिरीश बापट यांच्यासारखी माणसंही आपण राजकारणामध्ये पाहिली, जे पार सलाईंच्या नळ्या नाकातोंडामध्ये असताना सुद्धा राजकीय पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते, प्रचारामध्ये भाग घेत होते, त्यांना प्रचारामध्ये आणलं जात होतं. मनोहर पर्रीकरांना म्हणजे बेडवर असताना सुद्धा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करायला भरीस पाडलं जात होतं. इतक्या गलित गात्र लाचार अवस्थेपर्यंत हे आपल्याला महाराष्ट्रातलं राजकारण जाऊ द्यायचं आहे का? हे जाऊ जर द्यायचं नसेल तर पवारसाहेब जे म्हणत असतील की आज त्यांना या पदावरून निवृत्त व्हायचं आहे ते योग्य आहे. या स्थितीपर्यंत हे जायला नको असं माझं स्वतःचं याच्यातलं व्यक्तिगत मत आहे. आता यातला जो विश्लेषणाचा भाग आहे तो हा आहे की आपण मी दोनदा ही गोष्ट बघितली. एकदा प्रत्यक्ष बघितली ज्यावेळेला अजितदादांनी सकाळी 6:30 वाजता
राजभवनवरती जाऊन अचानक देवेंद्र फडणवीसांबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळेला खूप गदारोळ झाला. त्यावेळेला पवारसाहेबांनीच पुढाकार घेतला आणि नंतर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ घातलेली फूट थांबवली. आणि नंतर च्या काळामध्ये काय घडलं, कशा पद्धतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांनी कसा आग्रह केला वगैरे, हे सगळं बघितलं. पहिली 2.5 वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. नंतर शिवसेना पक्षात फूट पाडली गेली आणि काही दिवसांपूर्वी आठवत असेल आपल्याला, JP नड्डा भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी असं जाहीर वक्तव्य केलं होतं की हे क्षेत्रीय पक्ष जे आहेत, रिजनल पार्टीज ज्या आहेत, प्रादेशिक पक्ष जे आहेत, हे संपवावे लागतील, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. आणि मग अशा वक्तव्यानंतर ज्या वेळेला पुन्हा अशी पावलं दिसायला लागली की शिवसेना तर फोडलेली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला पार्श्वभूमी थोडीशी सुप्रीम कोर्टाच्या केसची होती की सुप्रीम कोर्टाचा निकाल कदाचित एकनाथ शिंदे आणि या त्यांच्याबरोबर फुटून गेलेल्या आमदारांच्या विरोधात जाईल. तर तसा जर विरोधात गेला तर ते सरकार पडेल आणि ते सरकार पडू नये, विरोधात जरी गेला तरी सरकार पडू नये आणि ते पडू नये असं वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडावी. आणि मग पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली की अजितदादांबरोबर जवळजवळ 30-38 आमदारांनी हे ऑलरेडी सह्या करून पत्र दिलेलं आहे, अजितदादा हे पक्ष सोडायला तयार आहेत. आणि ऑपरेशन लोटस हा प्रकार जो भाजप देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांनी केला, तो मध्य प्रदेशमध्ये केला, तो कर्नाटकात 2दा केला, हे ऑपरेशन लोटस आता महाराष्ट्रात यशस्वी करायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही एक जी पुरोगामी विचारांची महाआघाडी झालेली होती, याला छेद द्यायचा आणि एक प्रादेशिक पक्ष पूर्णतः संपवून टाकण्याचा प्रयत्न करायचा. तर जवळजवळ 38 जण फोडण्याचा विषय झाला होता. त्यानंतर काही तास अजितदादा सुद्धा कोणाच्या संपर्कात नव्हते अशा बातम्या प्रसारमाध्यमांवरती येत होत्या. मग एक दिवशी अजितदादांनी त्यांच्या पत्नीबरोबर पुण्यातल्या एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाला गेले, तेव्हा लक्षात आलं की नाही अजितदादा आहेत. मग अजितदादांनी जाहीर वक्तव्य केलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस मरेपर्यंत सोडणार नाही, असंही ते त्यावेळेला बोलले. आता असं जर असेल तर मला असं वाटतं की पवारांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. कोणाच्याही मनामध्ये जर का फुटीची भावना येत असेल, कोणालाही हा पक्ष सोडून जावासा वाटत असेल, कारण की पहिल्यांदा छगन भुजबळांना तुरुंगात टाकलं गेलं, समीर भुजबळांना तुरुंगात टाकलं गेलं, त्यानंतर अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं गेलं, नवाब मलिक यांना तुरुंगामध्ये टाकलं गेलं आणि अशा इतक्या कोअर्सिव्ह पद्धतीने भारतीय जनता पक्ष सत्ता राबवतो हे बघितल्यानंतर इतर अनेक आमदारांच्या मनामध्ये अशी एक घबराटीची भावना पसरली असं म्हणतात की त्यामुळे ते तयार झाले भारतीय जनता पक्षामध्ये जायला. मुश्रीफांवरती अनेक रेड टाकल्या गेल्या होत्या. आजही मुश्रीफ हे CBI आणि EDच्या ज्याला आपण म्हणून दबावामध्ये आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटू नये म्हणून कदाचित शरद पवारांनी ही राजीनाम्याची घोषणा केली असेल की राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांचा जो एक प्रचंड मोठा दबाव हा पक्षांतर्गत निर्माण होईल, त्यामुळे हा पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची यानंतरच्या काळामध्ये कोणीही तसं धाडस करणार नाही, हिंमत करणार नाही आणि ते रोखायचं, भाजपचं ऑपरेशन लोटस रोखायचं, स्वतःच्या पक्षांतर्गत अशी फूट पडण्याचा प्रयत्न सुद्धा हाणून पाडायचा आणि हे करण्यासाठी म्हणून कदाचित पवारांनी हे केलेलं असेल. त्यासाठी जर त्यांनी हे केलेलं असेल, हे जे माझं विश्लेषण आहे, त्यासाठी जर हे केलं असेल तर खरोखर तो एक मास्टर स्ट्रोक आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की भारतीय जनता पक्ष येणाऱ्या लोकसभा 2024च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जागा गमावणार आहे. महाविकास आघाडी जर महाराष्ट्रात लढली तर भाजपच्या महाराष्ट्रातल्या किमान 20-25 जागा कमी होतील अशी महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने पराभूत होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये ऑलरेडी मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये एल्गार केलेला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकांचे निकाल काय येतात याचे अंदाज ऑलरेडी आपल्याकडे यायला लागलेले आहेत की कधी नव्हे अशी हार भाजपची कर्नाटकामध्ये होईल. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती जर का 100-150 जागा लोकसभेमधल्या भाजपच्या कमी होणार असतील तर त्या परिस्थितीमध्ये ते व्हावं आणि
दुसऱ्या बाजूला जी पुरोगामी आघाडी आहे, जी UPA म्हणून काम करत होती, हिला बळ मिळावं असे तिन्ही गोष्टी या एका राजीनाम्याच्या घोषणेमधून साध्य झालेल्या आहेत. त्यांनी जरी असं सांगितलेलं असलं की मला 2 दिवसाचा विचार करण्यासाठी अवधी द्या, तरी मला व्यक्तिशः असं वाटत नाही की शरद पवार हे राजीनामा मागे घेतील, कारण त्या बाबतीमध्ये ते खूप निग्रही आहेत त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या बाबत. मग ते अगदी काँग्रेस 2 वेळेला म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा विषय जरी आला, इतकी कंट्रोवर्सी होईल अशी कल्पना असली तरीही त्यांनी त्यांच्या त्यावेळेच्या निर्णयावरती ठाम राहिले. त्यामुळे मला असं वाटत नाही की शरद पवार त्यांनी दिलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतील, तो अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय ते मागे घेतील असं मला व्यक्तिशः वाटत नाही. हे आत्ताची माझं या सगळ्या प्रकाराबद्दलचं विश्लेषण, ज्यामध्ये त्यांनी एका दगडामध्ये 3-4 पक्षी ह्याच्यामध्ये मारलेत असं माझं स्वतःचं मत आहे. आता यात प्रॉपगंडा भारतीय जनता पक्ष आणि RSS तर्फे जो प्लांट करण्याचा प्रयत्न केला जातोय, काल अनेक ट्विटर स्पेसवरती सुद्धा हा प्लांट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात हेच लोकसभा निवडणुकांमधलं चित्र सांगितलं गेलं की 2024ला अशी संभाव्य परिस्थिती होईल, आणि प्रॉपगंडाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या लोकांकडून अशा गोष्टी प्लांट करण्याचा प्रयत्न झाला की आणि 2024 नंतर जर का राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे देशाचे पंतप्रधान होण्याची शक्यता असेल तर ते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ नयेत म्हणून आजच ही विरोधी आघाडी जी आहे ही एकमतामध्ये नाही, यांचं आपापसामध्ये सहमती नाही, अशी एक फूड दिसावी. याचं कारण सुद्धा असं आहे की यशवंत सिन्हांच्या सोबत पवारसाहेबांनी एक राष्ट्रीय आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी दिवस रात्र काँग्रेसवरती राहुल गांधींवरती टीका करत होत्या. त्या ममता बॅनर्जींना मुंबईमध्ये चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आणून त्यांच्याबरोबर नंतर त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेऊन त्यानंतर ममता बॅनर्जींनी गोव्यामधल्या निवडणुका लढवल्या आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. भाजप पुन्हा गोवा राज्यामध्ये सत्तेमध्ये आली. तर अशा काही घटना यापूर्वीच्या काळात घडल्या होत्या. त्यानंतर आत्ताच JPCची मागणी ज्या वेळेला अडाणींच्या विरोधामध्ये राहुल गांधी, काँग्रेस आणि इतर 16 पक्षांनी मिळून केली, लेखी स्वरूपामध्ये केली, त्यालाही राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपनी पाठिंबा दिलेला नव्हता. किंबहुना JPC नको असं पवारसाहेब त्यावेळेला बोललेले होते. त्याऐवजी न्यायालयीन चौकशी त्यांची व्हावी अशी त्यांनी त्यावेळेला मागणी केली. अशा ज्या काही घटना घडलेल्या होत्या, त्यानंतर खरगे आणि राहुल गांधी ज्यावेळेला पवारसाहेबांना भेटले त्यावेळेला त्यांनी पुन्हा एक घोषणा अशी केली होती की मित्रपक्षांच्या JPCच्या मागणीला माझा विरोध नसेल असं त्यांनी त्याला म्हटलं. हे सगळं म्हटल्यानंतर ते पुन्हा एकदा अडाणींबरोबर 2-2.5 तास त्यांनी भेट घेतली. तर यामुळे खूप संभ्रम या इतर पक्षांमध्ये, भाजपच्या सोडून इतर राजकीय पक्षांमध्ये असे संभ्रम निर्माण झालेले होते. आणि या संभ्रमांचा फायदा घेत असा प्रॉपगंडा भाजपतर्फे प्लांट करण्याचा प्रयत्न केला जातोय की विरोधी पक्षांमध्ये सहमती नाही आणि म्हणून मोदी हेच एकमेव पर्याय असतील. आणि पवारांना हे कधीही आवडणार नाही की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे किंवा मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान व्हावे, कारण त्यांच्यापेक्षा ते राजकारणात फारच ज्युनियर आहेत. तर अशा प्रकारे एक दलित पंतप्रधान व्हावा किंवा राहुल गांधींसारखा तरुण या देशाचा पंतप्रधान व्हावा असं पवारांना कधीच वाटणार नाही. म्हणून पवारांनी मुद्दाम असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे की विरोधी पक्षांमधली असहमती या निमित्ताने माध्यमांमध्ये येईल आणि तो सगळा कर्नाटकातला प्रचार आणि एक आघाडी बनण्याचा जो प्रयत्न होतोय भाजपच्या विरोधात हा सगळा बाजूला पडेल. असा प्लांट करण्याचा प्रयत्न, असा प्रॉपगंडा प्लांट करण्याचा प्रयत्न भाजप आणि RSS तर्फे याच्यामध्ये केला जातोय. आता यात काय होतं या सगळ्याच गोष्टीत, म्हणजे माझं मत काय होतं, माझं विश्लेषण काय आहे आणि हा प्रॉपगंडा प्लांट करण्याचा प्रयत्न काय केला जातोय, या सगळ्यातली जी काही खरी बाजू असेल ती ज्यावेळेला पवारसाहेब 2 दिवसाचा त्यांनी अवधी घेतलेला आहे आणि त्या 2 दिवसाच्या अवधीनंतर जर त्यांनी तो राजीनामा मागे घेतला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ घालणारी किंवा भाजपतर्फे होऊ घातलेली फूट जर का पडण्याचा प्रकार थांबला तर आपण असं म्हणू शकतो नक्कीच की ते जे विश्लेषण मी आधी सांगितलं की पवारांच्या मास्टर स्ट्रोकमध्ये एका दगडामध्ये 4 पक्षी त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे,
तो या निमित्ताने खरा ठरू शकेल. पण पुन्हा शेवटी एकदा 2024मध्ये जर काही फॅसिस्ट राजवट संपवायची असेल तर या देशातल्या लोकांनी डोळे जागे ठेवून आरपार बघण्याचा प्रयत्न करावा आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न करावेत, संविधानिक मूल्य वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न करावेत. इतकंच पुन्हा एकदा आवाहन करतो. शेवटी पुन्हा सगळ्या दर्शकांना विनंती की EG न्यूजचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, ते भरपूर शेअर करा. ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती. नमस्कार.